श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. असं म्हटलं जातं की प्रत्येक पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा हात असतो आणि प्रत्येक पुरुषाला असं वाटत असतं की आपल्या आयुष्यात जीवनात जी मुलगी येणार आहे, जिच्यासोबत आपला विवाह होणार आहे, ती मुलगी अत्यंत भाग्यशाली असावी. ती लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरात यावी, आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची तिनं काळजी घ्यावी, आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणावी, आनंद आणावा, असे प्रत्येक पुरुषाची इच्छा असते, अपेक्षा असते. आणि काही पुरुषांच्या बाबतीत हे खरं सुद्धा ठरतं. त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या स्त्रीमुळं त्यांचं जीवन आणि त्यांचे घर, कुटुंब हे स्वर्ग बनतं. तिच्या येण्यामुळं त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी येते, भरभराट होते. समुद्र पुराणामध्ये अशा स्त्रियांबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. ज्या स्त्रीच्या अंगी काही गुण असतात, त्या स्त्रिया लग्नानंतर ज्या घरी जातात त्या घराला स्वर्ग बनवतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये भाग्यशाली स्त्रियांची लक्षणे जाणून घेणार आहोत. भाग्यशाली स्त्रियांच्या अंगावर 9 लक्षणे असतात, ज्यामुळं त्यांच्यावर माता लक्ष्मीची नेहमी कृपा असते. तर आता या भाग्यशाली महिलांची, स्त्रियांची कोणकोणती लक्षणे आहेत आणि कोणती 9 लक्षणे त्यांच्या अंगावर असतात, याविषयीची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आता आपण भाग्यशाली स्त्रियांची 9 लक्षणे जाणून घेणार आहोत. तर त्यापैकी पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे जी स्त्री धार्मिक गोष्टींना अधिक महत्त्व देते, देवाची पूजा अर्चा करते, सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करून, देवाची पूजा करून, तुळशीला जल अर्पण करते, सकाळ संध्याकाळ देवाची मनोभावे आराधना, उपासना करते, उपवास करत असते, व्रत करत असते, अशी स्त्री सात्विक स्वभावाची मानली जाते. आणि या स्त्रीच्या अंगी असणाऱ्या गुणधर्मामुळे त्या घरामध्ये नेहमी सुख, शांती, वैभव सुद्धा टिकून राहते आणि या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. लक्ष्मी मातेचा वरदहस्त तिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर सदैव राहतो आणि या घराची नेहमी भरभराट झालेली असते. आता दुसरं जे लक्षण आहे तर ते म्हणजेच संयम आणि समाधानी वृत्ती. जी स्त्री कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधानी होते, आनंदी होते, परिस्थिती कितीही हलाखीची असेल तरी देखील त्या परिस्थितीमध्ये त्या खंबीरपणे उभ्या राहतात आणि त्यामध्ये देखील ते सुखी आणि समाधानी असतात आणि त्यामुळे अशा स्त्रियांना समाजामध्ये देखील मान मिळतो. त्याचबरोबर अशा प्रकारच्या स्त्रिया आपल्या पतीकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाहीत आणि यामुळं जर पतीकडून कोणत्या गोष्टीची जर त्यांना कमतरता भासत असेल, निर्माण होत असेल, तर अशा स्त्रिया आपल्या पतीबरोबर भांडणं, वादविवाद देखील घालत नाहीत. आणि ज्या स्त्रिया संयमी आणि समाधानी असतात तर त्यांच्या घरामध्ये नेहमी शांतता असते, सुख समाधान असते आणि त्यामुळं त्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद, भांडणं, कलह होत नाहीत. आणि ज्या घरामध्ये वादविवाद, कलह, भांडणं होत नाहीत, तर अशा घरावर, अशा कुटुंबावर लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न राहते आणि त्या घराची भरभराट ही लवकरच होते. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला अशा काही स्त्रिया आपल्याला पाहायला मिळतात, ज्या स्त्रिया आपल्या शेजाऱ्याने जर एखादी नवीन वस्तू घरी आणली असेल तर तशीच वस्तू आपल्या घरात सुद्धा असावी असा हट्ट धरत असतात आणि यामुळं आपल्या घरामध्ये वादविवाद करतात, कलह करतात आणि आपल्या पती जवळ त्या वस्तूची सतत मागणी करत राहतात. आणि मग पती देखील परिस्थिती नसताना देखील इकडे तिकडे काही ना काही जुळवाजुळव करून ही वस्तू आपल्या घरी घेऊन येतो. त्याचबरोबर आता जो पुढचं जे भाग्यशाली स्त्रीचं जे लक्षण आहे तर ते म्हणजे स्त्री ही धाडशी असावी. मग कितीही बिकट परिस्थिती आली, कितीही अवघड परिस्थिती निर्माण झाली तरी त्या सध्याच्या परिस्थितीमध्ये धाडशी वृत्तीने 2 हात करणारी जी स्त्री असते तर ती स्त्री आपल्या कुटुंबाला नेहमी संकटातून वाचवण्यासाठी सक्षम असते. आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर संकट येणार नाही, कोणतीही अडचण येणार नाही याची ती काळजी घेत असते. आणि अशा ज्या स्त्रिया असतात तर त्या स्त्रियांवरती माता लक्ष्मीची नेहमी कृपा असते आणि त्यामुळं अशा कुटुंबावरती कोणतंही संकट, विघ्न आलं तरी या संकटाला या स्त्रिया धीराने सामोऱ्या जातात. त्यानंतरचं जे लक्षण आहे तर ते म्हणजेच एखादी स्त्री असते तर तिला कधीही राग येत नाही. अशी स्त्री आपल्याला क्वचितच पाहायला भेटेल की ज्या स्त्रीला राग येत नाही. राग येणे हा प्रत्येक स्त्रीचा मूळ स्वभाव असतो, परंतु जास्त प्रमाणात कधीही राग नसावा. ज्या स्त्रीला जास्त प्रमाणामध्ये राग येतो, जी स्त्री नेहमी कर्कश आवाजामध्ये बोलत असते, अशा घरामध्ये नेहमी भांडणं, वादविवाद, कलह होत असतात आणि अशा घरामध्ये लक्ष्मी देखील कधीही टिकून राहत नाही
आणि म्हणूनच स्त्रीने घरामध्ये जास्त न रागवता प्रत्येक गोष्टी संयमाने हाताळायला हव्यात. त्यानंतरचे जे लक्षण आहे, तर ज्या घरातील स्त्री समजदार असते तर त्या घरामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घडत असतात. कितीही गरिबीची परिस्थिती असेल किंवा बिकट परिस्थिती असेल आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्या पतीला समजून घेऊन त्या पतीबरोबर संसार करत असेल किंवा आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टीमध्ये समाधान मानून जी स्त्री आपल्या पतीबरोबर सुखाचा संसार करते तर अशा प्रकारच्या स्त्रिया देखील अत्यंत भाग्यशाली मानल्या जातात. त्याचबरोबर अशा प्रकारच्या स्त्रिया आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना कुटुंबाला समजून घेत असतात आणि घरातील स्त्री समजूतदार असणे हे अत्यंत गरजेचं आहे. पती पत्नीला संसार करत असताना अनेकदा अशा परिस्थिती निर्माण होत असतात. त्या परिस्थितीमध्ये एकमेकांना समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं. त्याचबरोबर ज्या स्त्रियांचा स्वभाव गोड असतो म्हणजेच सर्वांशी बोलताना अगदी नम्रपणे ज्या स्त्रिया बोलतात अशा प्रकारच्या स्त्रिया आपल्या घरातील सदस्यांशी कुटुंबातील व्यक्तींशी नेहमी चांगले वर्तन ठेवतात आणि आपल्या गोड स्वभावामुळे सगळ्यांचे मनसुद्धा जिंकत असतात. अशा स्त्रिया आपल्या घरामध्ये तसेच आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींबरोबर बोलताना देखील अगदी नम्रपणे बोलत असतात आणि त्यामुळंच सगळ्यांच्या मनामध्ये आपले स्थान निर्माण करत असतात. म्हणूनच आपले शेजारी पाजारीसुद्धा अशा प्रकारच्या महिलांसाठी व त्यांच्या कुटुंबासाठी नेहमी अडचणीत असे हे शेजारी पाजारी नेहमी धावून येत असतात. परंतु जी स्त्री रागीट असते, कडू स्वभावाची असते किंवा चांगल्या तोंडाची नसते तर अशा स्त्रीबद्दल लोक वाईट बोलत असतात व अशा प्रकारच्या स्त्रियांना संकटामध्ये कोणीही मदत करत नाही. त्याचबरोबर ज्या स्त्रीच्या तळपायावर त्रिकोणी आकार असतो तर ती स्त्री खूपच भाग्यशाली समजली जाते. ज्या स्त्रीचे तळपाय हे सर्पाकार म्हणजेच खोलगट असतात अशा प्रकारची स्त्री आपल्यासोबत नेहमी चांगल्या गोष्टी घेऊन येते. ही स्त्री लक्ष्मी मातेचं स्वरूप मानले जाते. त्याचबरोबर ज्या स्त्रीचे डोळे हे हरणीसारखे असतात तर ती देखील अत्यंत भाग्यशाली मानली जाते आणि ही स्त्री आपल्या कुटुंबाचा आपल्या पतीचा उद्धार करत असते. त्या कुटुंबामध्ये नेहमी सुख समृद्धी आणि भरभराट असते. त्याचबरोबर ज्या स्त्रीच्या बेंबीजवळ तीळ असतो तर अशा प्रकारची जी स्त्री असते तर ती आपल्या पतीला नेहमी सहकार्य करत असते आणि अशा स्त्रियांच्या पायामध्ये लक्ष्मी असते आणि त्यामुळं त्यांना कधीही पैशाची धनाची कधीही कमतरता भासत नाही. तर आता आपण भाग्यशाली स्त्रियांची ही जी 9 लक्षणे जाणून घेतलेली आहेत. म्हणजेच ज्या ज्या महिलांमध्ये मी तुम्हाला हे जे सांगितलेले गुण असतात तर त्या कुटुंबाची नेहमी भरभराट होते, घरामध्ये सुखसमृद्धी असते आणि माता लक्ष्मीचा त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर सदैव कृपा आशीर्वाद राहतो. अशा कुटुंबाची नेहमी भरभराट होते आणि त्यांच्या कुटुंबाला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. तर अशा प्रकारे आज आपण ही जी भाग्यशाली महिलांची लक्षणे ही जी माहिती जाणून घेतलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.